चला तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये पाहूया आपण इयत्ता चौथीचे सॉल्व केलेले 2026चे बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न जे की आहेत आपल्याला मिळतील पाहायला। प्रश्न क्रमांक 51 पासून ते 75 पर्यंत हा आपला पार्ट 2 आहे। पार्ट 1 मध्ये आपण प्रश्न क्रमांक 26 ते 50 पाहिलेले आहेत। उर्वरित प्रश्न आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर पहिला प्रश्न आहे आपला या ठिकाणी, इन द गिवन अल्फाबेट्स series the first and seventh letter from the left side and sixth and 11th letter from the right side from the name of an animal, which is the third last letter in that word। बघा या ठिकाणी आपल्याला नंबर सिरीज द्यायची आहे। आता इथे आपण वर जाण्यापेक्षा इथे लिहूया मी ABCDEFGHIJKLMNOPQRSTU अरे सॉरी PST आहे इथे यू एन इथे नाही UVWXY। आणि ही नंबर सिरीज आहे मित्रांनो। या नंबर सिरीजमध्ये आपल्याला काय ओळखायचं आहे त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे फर्स्ट अँड सेवन लेटर फ्रॉम द लेफ्ट साइड। लेफ्ट साइड ही आहे बरोबर। पहिला लेटर आहे ए आणि सेवन्थ आहे आय थिंक जी। किती जी आहे। आता ही कोणी ह्या राईट साइड कोण आता कोणती आहे राईट साइड। राईट साइड कोण आपल्याला विचारलं त्यांनी सिक्स लेटर काय आता हे 5 सव्वा काय टी लिहा इथं। परत काय आपल्याला सांगितलं 11 म्हणजे काय हे 5 आणि 5 10 झाले। ए 11 म्हणजे ओ। म्हणजे आपल्याला जे लेटर सापडले मित्रांनो ते कोणकोणते होते AGTO यांच्यापासून आपल्याला एक ॲनिमलचं नाव तयार करायचं आहे आणि ते ॲनिमलचं नाव तयार केल्यानंतर त्यातलं तिसरं अक्षर ओळखायचं आहे आपल्याला। तर AGTO पासून काय तयार होतं मित्रांनो गोट। काय तयार होतं हे गोट हा वर्ड तयार झाला। पण या गोट या वर्डामध्ये त्यांनी विचारलं तुम्हाला तिसरं द थर्ड लास्ट लेटर विचारलं थर्ड। तर मला सांग इंग्लिश वाचायला सुरुवात आपण इकडे करतो का नाही इकडून इकडे करतो। म्हणजे आपला हा पहिला वर्ड हा राहील आणि तिसरा इकडं आपल्याला इकडं ह्या बाजूला जाऊन उजव्या बाजूला जाऊन तिसरा ओळखायचा आहे। काही मुलं काय सुरुवात करतात टी पासून पहिला दुसरा तिसरा चौथा हे चुकीचं आहे। जिकडून आपण शब्द वाचायला सुरुवात करतो तिकडून आपल्याला सुरुवात पकडायची आणि जिकडं आपण वाचताना शेवट होतो तो आपला शेवट राहतो। म्हणजे या ठिकाणी तिसरा शब्द जो आहे तो कोणता आहे ए। म्हणजे आपलं उत्तर काय असणार या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 मधलं हे पहिलं उत्तर आपल्या या ठिकाणी असणार आहे। लक्षामध्ये चला पुढच्या प्रश्नाकडे वळूया लगेच आपण। हा जो प्रश्न आहे कोणता प्रश्न आहे बघा। बरोबर मित्रांनो ही फिगर आहे या ठिकाणी आणि या फिगरचं आपल्याला उत्तर काढायचं आहे। आता काय सांगितलं आपल्याला इन द गिवन फिगर हाऊ मेनी ट्रायंगल्स आर देअर। बघा काउंटिंग करा 1 बाहेरची जी आहे ती बारकाले मोजूया आपण 3 4 आणि 5। बाहेरची किती मित्रांनो 5 आहेत। किती आहेत 5 ट्रायंगल आहेत बाहेरचे। आता आतमध्ये कोणकोणते बघा मित्रांनो आतमध्ये देखील 5 भरतात। आता 5 कोणकोणते भरतात ते बघूया आपण। चला आता हा घ्या। हा पहिला तर मोठा तुम्हाला आपल्याला कळला असेल हा एक ट्रायंगल आहे एक बरोबर। हा दुसरा एक लगेच त्याच्याबरोबर हा दुसरा हा छोटा आहे। हे झालं दुसरा। आता तिसरा याच्याबरोबर काय होईल नाही हो अरे सॉरी इथून इथं घेऊया आपण हा तिसरा बरोबर। पुन्हा चौथा काय तयार होईल आता ह्या या ठिकाणी या ठिकाणी परत बघा हा एक अँगल तयार होईल चौथा आणि 5वा अँगल तयार होईल बघा हा एक अँगल तयार होईल हा। अशी मिळून कोणी बाहेरचे 5 आणि आतले 5 बरोबर 10 ट्रायंगल या ठिकाणी तयार होतात। आपलं उत्तर काय असणार या ठिकाणी 10 असणार आहे। किती असणार आहे 10 उत्तर असणार आहे। चला पुढचं बघूया। व्हिडिओ पुढं अतिशय छान आणि दर्जेदार प्रश्न आहेत मित्रांनो। नक्कीच तुम्हाला याच्या ठिकाणी चांगले स्पष्टीकरणासहित उत्तर पाहायला मिळणार आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि लाईक करायला मात्र विसरू नका। तुमची लाईक आम्हाला अनेक चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी मदत करेल प्रेरणा देईल। आणि चित्र आपण अशीच नवोदय 7वी स्कॉलरशिप आणि 5वी स्कॉलरशिप पूर्ण बुद्धिमत्ता आणि गणिताचे नवनीतच्या पुस्तकाच्या आधारे प्रत्येक उदाहरण संग्रहासह नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहोत। चला तर प्रश्न क्रमांक आहे 13वा आपला 53 या ठिकाणी। 53चा प्रश्न काय सांगतो आपल्याला इन रो 28 बॉईज मानस इज ॲट द 10th पोझिशन फ्रॉम बॅक साईड। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक आहे 53वा। टोटल स्टुडंट्स आहेत किती तर एका रांगेमध्ये टोटल स्टुडंट्स आहेत मित्रांनो 28। किती तर 28 किती टोटल 28। त्यातला जो मानस आहे त्या मानसचा एकूण नंबर किती आहे 10th आहे।
तर त्याचा काय विचारलं आहे, देन द सेम रो विथ व्हॉट इज द पोझिशन फ्रॉम फ्रंट फ्रंटपासून इकडे नंबर दिलेला आहे. या राईट कोण त्याचा नंबर दिला 10चा आणि आपल्याला विचारला फ्रंट कोण म्हणजे त्या लेफ्ट साईड कोण त्याचा नंबर विचारला किती आहे. तर जेव्हा केव्हाही तुम्हाला टोटल नंबर माहीत असते मित्रांनो आणि टोटल नंबरमधून तुम्हाला लेफ्ट दिलेली असेल बाजू किंवा राईट दिलेली असेल आणि तुम्हाला विचारले लेफ्ट दिली राईट विचारली, राईट दिली लेफ्ट विचारली कितवा नंबर आहे, तर त्या ठिकाणी सरळ सोपं ऑप्शन आहे मित्रांनो, शॉर्टकट आहे. टोटल घ्यायचं. टोटल तर आपल्याला दिलेलं आहे 28 आणि जर टोटल जरी नसेल तर आपण त्या दिलेल्या प्रश्नाच्या आधारे टोटल काढू शकतो. असेच प्रश्न येतात आणि त्या टोटलमध्ये 1 मिळवायचं आहे. 1 मिळून वजा जी पोझिशन तुम्हाला दिली राईट कडली असो किंवा लेफ्ट कडली असो ती मायनस करायची. बरोबर 10 मग हे किती झाले इथं तुम्ही 28 आणि 1 29 झालं मित्रांनो. किती 29 मायनस 10 जे उरलं तो आपला त्याचा विरुद्ध बाजूचा नंबर असतो. मग तो त्याने तुम्हाला विचारलेला असतो. याने कोणती बाजू दिली आपल्याला 10 पोझिशन कुठून दिली फ्रॉम बॅक म्हणजे राईट साईड कोण 10 दिली. बरोबर जी दिलेली आहे ती जर मायनस केली आपल्याला तर आपल्याला त्याच्या ऑपोजिट साईडची म्हणजे या लेफ्ट साईडची पोझिशन ऑटोमॅटिक कळतं. तिने आपल्याला लेफ्ट साईडचीच विचारलेली आहे. सेम रो व्हॉट इज द पोझिशन फ्रॉम द फ्रंट म्हणजे लेफ्ट साईडची पोझिशन त्याला विचारली. बरोबर म्हणजे काय करायचं एकूण टोटलमधून दिलेला नंबर मायनस करायचा जे उत्तर येते तुमचं आन्सर. लक्षामध्ये आपलं उत्तर आहे या ठिकाणी 19. लिहित बसायचं नाही प्रत्येक असा 1 2 3 काढत बसायचं नाही, त्यांनी देखील आन्सर येतं पण वेळ खूप लागणार आहे. त्यापेक्षा ही सगळ्यात सोपी ट्रिक आहे या ठिकाणी. चला तर प्रश्न क्रमांक 53 उत्तर आहे आपलं 4th नंबर. किती नंबर 4th नंबर. आता पुढचं घेऊया आपण. पुढचा नंबर काय 54चा आन्सर काय बघा. आता 54 प्रश्न टाळायचे का नाही 54 वेगळा आहे जरासा. बघा या ठिकाणी काय आहे ऑन अ स्ट्रीट 25 पोल्स आर प्लेस्ड ॲट डिस्टन्स ऑफ 4 मीटर इच. प्रत्येक पोलमधलं जे डिस्टन्स आहे डिस्टन्स किती आहे दोन्हीमधलं 2 पोलमधलं मित्रांनो 4 मीटर. किती आहे 4. आता मला काय सांगितलं विचारलं त्यांनी बघा आता व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन मिडल पोल अँड द 22nd पोल ऑन द स्ट्रीट. या ठिकाणी तुम्हाला मिडल नंबर माहीत पाहिजे. मिडल नंबर माहीत असणे काढण्यासाठी 120 ट्रिक आहे मित्रांनो. काय टोटल नंबर प्लस 1 करायचं. काय मिडल नंबर काढायचं असेल तुम्हाला काय करायचं आहे टोटल नंबर प्लस 1 डिवाइड बाय 2. टोटल नंबर किती झाला 25 आणि 1 किती 26 बाय 2 हे झालं 13चं काय मग मित्रांनो 13 जो आहे तुमचा मिडल नंबर आहे. किती आहे हा मिडल नंबर आहे. बरोबर आता ह्या मिडल नंबरवरून आपल्याला तुम्हाला काय विचारलं त्यांनी याच्यापासून 22 नंबरपर्यंतचं पोलचे जे अंतर आहे एक आहे 2 पोलमधलं 4 आहे. हे दोन्हीमधलं अंतर तुम्हाला 13 पासून 22 पर्यंत अंतर काढायचं आहे. तर मग या ठिकाणी काय करणार तुम्ही 22 मधून 13 मायनस करा. बघा 22 मधून 13 जर मायनस केली 13 मायनस केली खाली किती होत आहे 9. किती उरल 9. हे जर तुमचं टोटल पोल झाले टोटल पोल आणि 2 पोल मधलं अंतर किती आहे 4. मग इंटू 4 4 करायला याच्यामध्ये आन्सर येईल 36 9 36. म्हणजेच 2 जे पोल आहेत ते 2 पोल मधलं अंतर किती असणार आहे 2 पोल म्हणजे 2 नाही मिडल पोल कोणता आहे 13वा आणि जो आपल्याला विचारला आहे 22वा. या दोन्हीच्या दरम्यान जर अंतर मोजलं पूर्ण ते येणार 36. लक्षामध्ये. चला पुढचा प्रश्न घेऊया. आणि या ठिकाणी बघा 55 नंबरचा प्रश्न आहे. तो पण तुम्हाला सहज येण्यासारखा आहे. बघा या ठिकाणी आपण या ठिकाणी या जे आन्सर आहे इथेच शॉर्ट बघूया सोपं जाईल पेपरवर काढण्यापेक्षा. बघा मित्रांनो इथं तुम्हाला काय दिसतंय हे बघा इथं सुरुवातीला बघा अगोदर किती 1 2 3 4 म्हणजे 4 असे बॉक्स आहेत. मग पाठीमाग किती बॉक्स असणार आहेत खाली 4 दुसरा थर किती 4 2 8. तिसऱ्या थरामध्ये मात्र बघा 1 आणि 2 दिलेले मधले 2 कप्पे रिकामे आहेत. म्हणजे या ठिकाणी या लास्टच्या रो मध्ये कॉलम मध्ये आपल्याला 10 पाहायला मिळणार आहेत. इथे किती येतं 4 1 2 3 4. इथं वर 4 येतं खाली पण 4 असणार आहेत. 2 थर आहेत नाही 2 थर असल्यामुळे इथं 8. बरोबर इथं 4ला 4च का बरं 4 कारण इथं कोणताही थर वगैरे नाही. म्हणजे जे बेसिकला जे बुडामध्ये 4 आहेत पायामध्ये तेच 4 राहतील. आता या ठिकाणी मात्र बघा 1 आणि 2 किती येतं 2. टोटल किती झाले मग 8 10 आणि 8 18 18 आणि 4 22 22 आणि 2 24. टोटल जर आपण यांची केली तर किती आली ती 24. म्हणजे याचं जे उत्तर आहे 55 नंबरचं उत्तर जे आहे ते किती आहे 4 नंबरचे 24 नंबरचं. कळलं का. हे सोपं आहे बघा. समोरचं काय मित्रांनो हे 2 मध्ये गॅप ठेवलं म्हणजे पहिला आणि दुसरं हे 2 आहेत. या पहिल्या रो मध्ये आपल्याला 2 पाहायला मिळतील नंतरच्या याच्यामध्ये 4 पाहायला मिळतील कारण की वर कुठलाही कप्पा नाही.
इथं मात्र 4चे 2 थर आहेत म्हणून 8, इथं 4चे 2 थर आहेच आहे आणि वर 2 सिंगल आहेत म्हणून 10, टोटल 24. लक्षामध्ये. चला पुढच्या प्रश्नाकडे बघूया 56 नंबरच्या. इफ द मे 56 नंबरचा जो प्रश्न आहे 15 तारीखला कोणता वार आहे? थर्सडे आहे. काय? थर्सडे. बरोबर. तर काय विचारलंय? फिफ्थ मे फॉल्स ऑन थर्सडे, देन इन द सेम मंथ विच डे विल नॉट अपिअर 5 टाइम्स. म्हणजे कोणता जो दिवस आहे, कोणते वार आहेत ते 5 टाइम्स येणार नाहीत. 5 टाइम्स कोणते वार आहेत मित्रांनो? जर 31 तारखेचा जर महिना असेल, 31 तारखेचा जर महिना असेल तर 29, 30 आणि 31 तारखेचे जे वार असतात ते किती वेळा येतात? 5 वेळा येतात. किती वेळा येतात? 5. आणि हेच वार कोणते असतात मित्रांनो? 1 तारीख, 2 तारीख आणि 3 तारखेचे वार असतात. हेच 1, 2 आणि 3 तारखेचे वार असतात. किती वेळा येतात? 5 वेळा येतात. या ठिकाणी 15 मे दिले. बरोबर. म्हणजेच 15, 16 आणि 17, 15, 16 आणि 17 तारखेचे वार हे 5 वेळा येणार आहेत. थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे हे मात्र की हे 5 वेळा येणारे वार आहेत. कारण का 1, 2, 3 तारखेला जे वार येतात तेच 29, 30 तारखे 31 तारखेला येतात आणि तेच वार 8 दिवसानंतर तोच वार परत येतो की नाही. मग 8 तारखेचे 8 तारीख, 15 तारीख म्हणजे 15ला 1, 16, 17 म्हणजे 15, 16, 17 तारखेचे वार परत रिपीट होणार आहेत. 5 वेळा येणार. ती किती वेळा येणार? 5 वेळा. मग 5 वेळा न येणारा वार कोणता आहे? न येणारा विचारला आपल्याला. विल नॉट अक्युअर 5 टाइम्स संडे. संडे जो आहे तो कधीच 5 वेळा ह्या महिन्यामध्ये येऊ शकत नाही. म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी आपला 3 नंबरचं मिळतं. बोलूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे फास्टमध्ये. हा प्रश्न खूप मोठा आहे मित्रांनो. चला बघूया. यावरील दिलेल्या माहितीच्या आधारे आपल्याला काय लिहायचंय? या उत्तर काढायचे आहेत. बरोबर. आता पहिला प्रश्न काय विचारला त्यांनी बघा. या ठिकाणी आकृती तुम्हाला असली पाहिजे. सिंगर्स म्हणजे सर्कल आहे, म्युझिशियन म्हणजे स्क्वेअर आहे, डान्सर म्हणजे ट्रायंगल आहे. हाऊ मेनी पीपल्स आर एंगेज इन ॲटलिस्ट 2 ॲक्टिव्हिटीज आर्ट्स. ॲटलिस्ट कमीत कमी 2 खेळामध्ये किती लोक एंगेज आहेत जास्तीत जास्त ते आपल्याला सांगायचं आहे. बघा या ठिकाणी 2 खेळामध्ये म्हणजे म्युझिशियन आणि सिंगर हे 15 आणि 5 आणि 16 21 याच्यामध्ये एंगेज आहेत. बरोबर. कशामध्ये? म्युझिशियनमध्ये याच्यामध्ये. आणि 21 आणि हे परत दुसरे जर आपण बघितले 2 याच्यामध्ये एंगेज असणारे तर 15 आणि 7 22. आता बघा या ठिकाणी 2 खेळामध्ये कमीत कमी बिझी असणारे आपल्याला विचारलेत. कमीत कमी 2 खेळामध्ये पाहिजेत. तर असे किती लोक आहेत है की नाही? तर 5 आणि 16 किती? 21 आणि 7 आणि 12 आणि 7 किती? 22. तर या ठिकाणी 22 ऑप्शन दिलेले नाही आपल्याला, 21 ऑप्शन दिलेले. त्यामुळे आपला पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी बरोबर उत्तर आहे. लक्षामध्ये. आता हाच प्रश्न आहे. आता याच प्रश्नावर आधारित आपल्याला दुसरा प्रश्न जो आहे याच आकृतीवर आधारित काय जो आहे तो प्रश्न सांगतोय आपल्याला. नंबर ऑफ ओनली सिंगर्स इज लेस बाय हाऊ मच दॅन नंबर ऑफ ओनली डान्सर्स. आता ओनली डान्सर बघा, फक्त डान्सर फक्त ते ह्या ट्रायंगलमध्ये दिसले पाहिजे. दुसरीकडे कुठेही कॉमन असता कामा नाही. म्हणजेच ते काय म्हणे फक्त केवळ ते डान्सर असतील. म्हणजे मग ट्रायंगल्समध्ये फक्त ट्रायंगलमध्ये असणारी संख्या किती आहे? ही 20. ती कोणी? डान्सर आहे. कोणी ती? डान्सर. बरोबर. आता काय विचारलं त्यांनी आपल्याला? कोणासंग तुलना करायची? डान्सर सिंगर फक्त सिंगरमध्ये सर्कलमध्ये असणारी संख्या कोणती? फक्त सर्कलमध्ये ती म्हणजे 7 आहे. मग 7 म्हणजे काय? फक्त सिंगिंग करणारे. बरोबर. फक्त सिंगिंग करणारे ओनली सिंगर्स. मग 20 मधून 7 गेले खाली बरोबर 13. तर मग हे जे उत्तर आहे नंबर ऑफ ओनली सिंगर्स इज लेस बाय हाऊ मच दॅन नंबर ऑफ डान्सर्स. म्हणजे डान्सर्सपेक्षा सिंगरची संख्या आहे 13 जास्त आहे आणि सिंगरची 13 कमी आहे. बरोबर. हे उत्तर आहे आपलं या ठिकाणी. म्हणजे उत्तर पर्याय क्रमांक किती आहे आपला? 4 नंबर उत्तर बरोबर आहे मित्रांनो. 58 नंबरच्या प्रश्नाचं. कितव्या नंबरच्या प्रश्नाचं? 58व्या नंबरच्या प्रश्नाचं. पुढचा प्रश्न घेऊया आपण 59 नंबरचा.
आशा करतो तुम्हाला सर्वांना दिसला असेल. 59 नंबरचा प्रश्न आहे इथे या ठिकाणी. सिलेक्ट द नंबर टू फिल द ब्लँक सर्कल इन द गिवन फिगर. या ठिकाणी बघा समोर या अशा ठिकाणी आपल्याला समोर विरुद्ध बाजूला संख्या आहेत त्यांची तुलना करायची असते. बघा या ठिकाणी 5 आणि 5चं काय कंडिशन लागते, 5 5 25, एक संख्या एक्स्ट्रा दिसायला लागली म्हणजे एक ऍड केला याच्यामध्ये. बहुतेक बघू आपण आता. 5 5 25 आणि 1 26. आता इथं काय आहे 7 7 7 5 35. बघा 5 न गुणलं, इथं पण 5 न गुणलं मित्रांनो आणि एक ऍड केला आहे. इथं पण काय होईल मग 6 1 6 6 6 5 30 आणि 1 31. बघूया आपण इथं. बघा 4 5 20. म्हणजे प्रत्येक ठिकाणी काय केलं त्यांनी मित्रांनो 5 न गुणलंय आणि 1 मिळवलाय. बरोबर 5 न गुणलंय आणि 1 मिळवलं. इथं पण काय करावं लागेल मग आपल्याला 6 5 30. 59 नंबरचा जो प्रश्न आहे बघा या ठिकाणी 59 नंबरचा जो प्रश्न आहे कितनं गुणलंय आपल्याला त्या संख्येला, त्यांनी दिलेल्या संख्येला नंबर इंटू 5 + 1 इज इक्वल टू दॅट क्वेश्चन मार्क आहे की नाही. मग काय इथं आपल्याला दिले 6 6 गुणिले 5 अधिक 1 बरोबर 31. या ठिकाणी जे उत्तर असणार आहे आपलं 4 नंबरचं, म्हणजे ह्या 59 नंबरच्या प्रश्नाचे 4 नंबरचं उत्तर आहे 31 नंबरचं. लक्षामध्ये पुढचा प्रश्न करत जाऊया आपण. चला खूप छान असे प्रश्न आहेत या प्रश्नामध्ये. खरोखरच मुलांना गोंधळात टाकणारे आणि सोपे तितकेच आहेत आणि लक्षपूर्वक जर वाचले तर उत्तर देखील तुम्हाला खूप लवकर मिळणार आहे त्या याचं. बघा 60 नंबरचा प्रश्न आहे. इन अ सर्टन कोड लँग्वेज 6 to 5 इज इक्वल टू 3 to. या ठिकाणी काय केलं मित्रांनो बघा परत 2 3 4 इज इक्वल टू 18 11 11 आणि 9 4 1 इज इक्वल टू 13. तर या ठिकाणी यांनी काय केलेलं बघा 6 2 12 12 25 60 60 भागी नाही. ठीक आहे चालतं बघा 6 2 8 8 5 13 नाही. इथं काय होईल बघा 6 5 30 मित्रांनो. काय होईल पहिली संख्या आणि शेवट संख्या 6 5 30 अधिक मधली संख्या मित्रांनो त्याची काय केली बेरीज केली. बरोबर. दुसऱ्या वेळेस तिथे काय केलं बघा 4 3 12 बघा 4 गुणिले 4 गुणिले 2 2 सो 2 पहिली आणि शेवट संख्या काय पहिली आणि शेवटची 4 गुणिले 2 अधिक मधली 3 बरोबर 11. बरोबर. आता पुढं काय दिले बघा बरं 9 4 आणि 1 9 9 1 जा 9 9 इंटू 1 प्लस मदत काय 4 इज इक्वल टू 13 दिले. बरोबर. आता त्यांनी विचारले आपल्याला हेच प्रमाणे हीच लॉजिक लागून आपल्याला 387 काय मित्रांनो दिले 387 कसं होईल. 7 21 21 अधिक 8 29 किती होतील ते 29. म्हणजे आपलं जे उत्तर असणार आहे मित्रांनो परफेक्ट या ठिकाणी 29 असणार आहे. चला पुढे जाऊया आपण आता या ठिकाणी. हा पण तितकाच मजेदार प्रश्न तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेला आहे. प्रश्न आहे बघा आपण घेऊया इथं आता पाठीमागची पानार घेऊया आपण. 61 नंबरचा प्रश्न काय सांगतो बघा. आता आपण याची बेरीज करून पाहूया. 33 आणि 17 किती होईल 48. मधला अंक नाही 50 होईल. 50 तर इथं मधला अंक 50 येत नाही. बरोबर. या ठिकाणी आता 25 आणि 41 मला वाटते 66 नाही. हा पण त्याचं लॉजिक लागू होत नाही. आता आपल्याला परत काय करून पाहिजे आपल्या ठिकाणी असे प्रत्येक लॉजिक आपल्याला लावून पाहणार आहे मित्रांनो. बघा संख्या काय खूप मोठमोठ्या नाहीत जवळजवळ संख्या आलेल्या आहेत आणि मला वाटतं बघा 17 नंतर की जवळची संख्या 17 जवळची कोणती 33 पेक्षा जवळची कोणती आहे नाही 17 25 25 33 हां म्हणजे 33 नंतर 41 नंतर 49 म्हणजे ह्याच्यामध्ये काहीतरी संख्येची एक सिरीज तयार करण्यात आली मित्रांनो. काय तयार करण्यात आलेली सिरीज. आपण बेरीज वगैरे गुणाकार करून पाहिलं तर खूप मोठं जाईल. इतकं अवघड गणित तुम्हाला गुणाकाराचं तर कधीच देणार नाहीत 34च्या मानानं. या ठिकाणी फक्त त्यांनी काय केले ॲडिशन केली बघा 17. बघू आपण सिरीज काय तयार होते बघा मित्रांनो 17 25 म्हणून पाय संख्या सर्कलच्या बाहेर घेऊन मित्र त्या स्क्वेअरच्या बाहेर घेऊन लवकर मेळ लागतो नाही की नाही. आता ते त्याच्यानंतर चढता क्रमांक याचा सर्वांचा 41 मला वाटतं 41 दिले 49 दिले नंतर 49 दिले. पुढची संख्या दिली का नाही दिली डायरेक्ट काय दिले 65 दिले. काय दिले 65 नंतर 73 नंतर 81 असं त्यांनी सिरीज देण्यात आलेली आहे मित्रांनो. ते जो गाळलेला अंक आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. बघा दोन्हीच्या मध्ये डिफरन्स कितीचा आहे 17 अधिक 8 25 25 अधिक 8 33 33 अधिक 8 41 41 अधिक 8 49 49 अधिक 8 57 57 अधिक 8 65
बरोबर आहे. अरे सॉरी, 57 आहे की नाही. म्हणजे या ठिकाणी जे उत्तर आहे प्रत्येक ठिकाणी 8 8 8 मिळत गेले आणि एक सिरीज तयार केली आणि ती सिरीज त्यांनी त्या स्क्वेअरमध्ये मांडण्यात आलेली आहे. त्यामुळे जो पुढचा अंक असणार आहे तो आपल्याला असणार आहे 57 नंबर या क्वेश्चनमध्ये आहे का, तर आहे. तर आपला आन्सर काय या ठिकाणी 3 नंबरचा आहे. बरोबर मित्रांनो. चला पुढचं घ्या. 62 नंबरचा प्रश्न बघा काय आता. 62 नंबरचा प्रश्न काय सांगते, इन सर्टन कोड लँग्वेज राजपूर 32 महाराज राजपुत्रा. बघा या ठिकाणी लिहूया आपण शब्द वाटत तर सोपं जाईल. राजपूर 32 आहे की नाही, महाराज 27, राज पुत्रा 28. त्यांनी काय विचारलं आपल्याला, महापूर. काय विचारलंय, महापूर म्हणजे काय. आता या ठिकाणी बघा मित्रांनो, राज सरीकडे कॉमन काय आहे, महाराज आहे की नाही. इथं महाराज, इथं राज आणि तिन्ही संख्यामध्ये कॉमन अंक कोणता आहे, 2. कोणता आहे, 2. म्हणजे राज या शब्दासाठी त्यांनी काय वापरलं या ठिकाणी, ते ध्यान ठेवा, हे महत्वाचं आहे मित्रांनो. बरोबर का. मग या राज शब्दासाठी त्यांनी काय वापरलंय, 2 वापरले. बरोबर. आता बघा उरलं मग काय, इथं 3 उरले. मग 2 जर राजसाठी असेल तर 3 साठी काय, पूर. मग आता लिहा इथं पूर इज इक्वल टू 3. इथं बघा आता काय उरले, महाराज. जे 7 उरले 2 साठी तर राज आहे, तर मग 7 साठी काय येणार आहे, महा. आता इथं बघा, इथं काय आता आपल्याकडे राज म्हणजे 2 आहे. बरोबर. तर उरलं काय, पुत्रासाठी. म्हणजे या ठिकाणी सांगण्याचं तात्पर्य आहे का, तुम्ही असं जर तुम्हाला दिलं आणि अशी जर तुम्ही बघणी करून जर लिहिलं, तुम्हाला कुठलाही शब्द त्यांनी पुढचा विचारू द्या, आपण सहज लिहू शकतो. बघा त्यांनी महापूर विचारले, महापूरला महाला काय आहे 7, पूरला काय दिलं आपल्याकडे 3, उत्तर किती आलं 73. त्यांनी तुम्हाला जर महापुत्र जर विचारलं असतं, महापुत्र, तर महा म्हणजे काय आपल्याकडं 7 आणि पुत्र म्हणजे 8, 78. असं काहीही विचारू द्या आपल्याला सांगता येते. त्यामुळे प्रत्येक कोडिंगनुसार जे सेम आहे, जे कॉमन आहे, त्याला तो लेटर वर्ड गृहीत धरायचं आणि असं आन्सर काढून घ्यायचं आहे. या ठिकाणी पर्याय क्रमांक आपला जो असणार आहे 2. बरोबर. पुढचे प्रश्न बघूया आपण. हा एक वय आणि आपल्या वय काढायचा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे मित्रांनो बघा आता. सेटिंग उपली होती, दुरुस्त करत होती. असं बघा, रुबिया सेकंड बर्थडे. बघा या ठिकाणी रुबिया आहे. 63 नंबरचा प्रश्न आहे. रुबिया ह्या रुबियाज सेकंड बर्थडे मित्रांनो. काय सेकंड बर्थडे जो होता तो कधी होता, 2017 झाला. बरोबर. मग पहिला कधी असणार आहे 2016ला आणि जन्म कधी असणार आहे 2015ला. 1 डे बिफोर गांधी जयंती. मग तिचा जन्म झालेला आहे, ते जन्मतारीख असणार मित्रांनो 1 ऑक्टोबर. आणि 2 ऑक्टोबरला काय ते गांधी जयंती असती. मग आता तिचा जन्म झालेला 1 ऑक्टोबरला आणि जर गांधी जयंतीला जर मंडेला असेल, गांधी जयंती मंडेला तिचा जन्मदिनांक असेल म्हणा किंवा तिचा बर्थडे म्हणा, तो कधी येणार आहे, संडेला येणार. ह्या ठिकाणी किती येणार आहे, संडेला. दिन रुबिया वॉज बॉर्न ऑन विच डे, संडे. सोपा प्रश्न विचारला, काहीच अवघड नाही विचारला. फक्त गांधी जयंती माहीत पाहिजे आपल्याला. गांधी जयंती काय आहे मित्रांनो माहीत आहे आपल्याला, 2 ऑक्टोबरला असते. आणि गांधी जयंतीच्या 1 दिवस अगोदर काय म्हणते, 1 डे बिफोर गांधी जयंती हर सेकंड बर्थडे वॉज सेलिब्रेटेड. मग जर मला सांगा गांधी जयंती 2 असेल, तिचा जन्मदिनांक काय म्हणजे बर्थडे असेल तो 1 ऑक्टोबरला. आणि जर 2 ऑक्टोबरला मंडे असेल तर मंडेच्या 1 दिवस अगोदर काय येतो मित्रांनो, संडे येतो. म्हणून उत्तर काय असणार आहे, संडे. संडे किती नंबरला आहे, 4 नंबरला. हे आपलं उत्तर. पुढचा प्रश्न बघूया.
या ठिकाणी काय आहे बघा, इन्स्ट्रक्शन दिली तर 64 आणि 65 नंबरसाठी. ए साठी सर्कल आहे, बी साठी साईन दिली तर, आणि साईनवरून आपल्याला कोणत्या शब्दासाठी कोणता वर्डसाठी कोणता शब्द तयार होतो, लेटर तयार होता, साईन तयार होते, चिन्ह तयार होते, आपल्याला ओळखायचं आहे. हाऊ विल यू राईट द यंग वन्स ऑफ शिप. शिपच्या यंग वनला काय म्हणतात ते मात्र अगोदर माहीत पाहिजे. शिपच्या यंग वनला म्हणतात लॅम्प. काय म्हणतात मित्रांनो? लॅम्प म्हणतात, लॅम्प हे की नाही. मग आपल्याला लॅम्प तयार करायचा आहे चिन्हानुसार. तर एल म्हणजे काय मित्रांनो? उलटा ट्रायंगल आहे, बरोबर. एल. ए म्हणजे काय? सर्कल. एम म्हणजे काय बघा? सर्कल आणि त्यामध्ये अशी रेष. आणि बी म्हणजे काय मित्रांनो? बी म्हणजे स्क्वेअर, स्क्वेअरमध्ये क्रॉस, बरोबर. हे जे चिन्ह आहे तुम्हाला कुठं ते ओळखायचं आहे, ऑप्शनमध्ये आहे आलेलं, ते तुमचं आन्सर. तर बघूया आपण. सर्कलच्या, ट्रायंगलच्या नंतर सर्कल, सर्कलच्या नंतर हे राईट. 2 नंबरचं उत्तर आपल्या या ठिकाणी बरोबर आहे. आता प्रश्न क्रमांक 65 बघा. 65 मध्ये आपल्याला काय ओळखायचं आहे? चिन्ह दिले ते ऑलरेडी आपल्याला. काय दिले तर बघा, बाण, सर्कल, ब्लॅक आणि दिलेलं आहे आपल्याला प्लस. तर आपल्याला माहिती आहे मित्रांनो. आता हे बाणासाठी काय चिन्ह दिलं त्याने? पी, बरोबर. सर्कलसाठी काय आहे? सर्कलसाठी तर आपल्याला माहिती, सर्कलसाठी त्याने काय दिलंय? ए. आणि ह्या डार्कसाठी काय दिलंय? आर. आणि प्लससाठी काय आहे? टी. म्हणजे पार्ट शब्द तयार झाला. काय तयार झाला? पार्ट. मग पार्ट कुठे? आणि त्यांनी ते विचारले फक्त की ही जी साईन आहे ते कोणतं वर्ड दाखवतो, शब्द दाखवतो. तो शब्द दाखवतो पार्ट. पार्ट या ठिकाणी आपलं उत्तर बरोबर आलेलं आहे. आता या ठिकाणी तुम्हाला अनुभवावर आधारित, याला काय अभ्यासाची आवश्यकता नाही आहे. तुमच्या अनुभवावर आधारित, मूल्यांच्या आधारित हा प्रश्न आहे. इफ यू नोटीस दॅट युअर फ्रेंड इज वॉचिंग मोबाईल फॉर अ लॉंग टाइम, देन व्हॉट विल यू डू. अतिशय योग्य, समर्पक, जास्तीत जास्त त्या प्रश्नाच्या जवळ जाणारं उत्तर कोणतं ते आपल्याला अपेक्षित आहे. डायरेक्ट एकदम निगेटिव्ह बी नसं नाही, पूर्ण निगेटिव्ह उत्तर असायलाच नाही पाहिजे. बघा, कंप्लेंट टू हिज पॅरेंट्स. तुमचा मित्र आहे आणि तो मोबाईल पाहतो, डायरेक्ट त्याच्या पॅरेंटला कंप्लेंट करणार का? नाही. त्याच्यापेक्षाही अधिक योग्य काय आहे हे ओळखायचं आहे आपल्याला. बघा, टेल हिम नॉट टू वॉच मोबाईल. मोबाईलच पाहू नको. आजच्या जगामध्ये मोबाईलच पाहू नको असं होईल का? शक्य नाही. हे देखील आपल्या परिस्थितीला, त्याच्या वातावरणात धरून अनुषंगिक नाही आहे. पूर्ण मोबाईल आपण टाळू शकत नाही, कारण मोबाईलवरचा अभ्यास आता आज शासनच सांगते सध्याच्या कंडिशनला की होमवर्क वगैरे बाकीच्या गोष्टी सगळ्या मोबाईलवर जात आहेत. त्यामुळे मोबाईल पाहावाच लागतो. पण सर्वात समर्पक उत्तर काय ठिकाणी बघा, टेल हिम टू डू मिनिमम यूज ऑफ मोबाईल. मोबाईलचे उपयोग कमीत कमी कर. टाळायचाच म्हणून टाळायचाच का आपल्याला नाही. ते खूप सारं अभ्यासाचं खूप छान प्रकारे साधन आहे. त्याहून आपण खूप सारा चांगला अभ्यास करू शकतो जर वेळेचा उपयोग केला आणि त्या साधनाचा आपल्याकडे आहे त्या साधनाचा उपयोग जर छान केला तर. ठीक आहे. आज पर रिक्वायरमेंट, तुझ्या गरजेनुसार त्या मोबाईलचा कमीत कमी वापर कर. या ठिकाणी सर्वात समर्पक उत्तर जे असणार आहे ते हेच असणार आहे. आणि ते असू शकत नाही टेक हिज मोबाईल अँड प्ले गेम ऑन इट. तुमचे मित्र मोबाईलवर जास्त वेळ पाहिला, मग तू आता वेळेस पाहिला, तू माझ्याकडे दे, मी पाहतो, तू आता मस्त बस. हे योग्य आहे का? हे पण योग्य नाही. अधिक समर्पक उत्तर पाहिजे. याचे तुम्हाला 2-3 समर्पक वाटतील. कोणती? पालकांना तक्रार करणे, टेल हिम नॉट टू वॉच मोबाईल हे सांगणे. पण यातला सगळ्यात योग्य आणि अधिक समर्पक जवळ जाणार त्याच्यापासून उत्तर आहे 3 नंबर. पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पुढचे वेळ चला. या ठिकाणी 3 नंबर 64 नंबरचा प्रश्न आहे. 67 नंबरचा प्रश्न सांगतोय आपल्याला. 67चा काय सांगतोय आपण, काय विचारते प्रश्न बघा वाचा. इन अबोव अल्फाबेट सिरीज विच लेटर्स ऑक्युअर सेम नंबर ऑफ टाइम्स. वरील नंबर सिरीजमध्ये सेम नंबर 2 नंबर जे आहेत, कोणते 2 नंबर आहेत की दोन्ही सेम आलेले आहेत, त्यांची संख्या सारखी आलेली आहे. बघा या ठिकाणी पी 2च येत नाही. आर घेऊया आपण. 1 2 3 आणि 4. आर 4 वेळेस आले, किती आले? आर 4 टाइम्स. बी बघा आता जास्त वेळ आलेला, कोण दिसायला? बी दिसायला. 1 2 3 4. बघा या ठिकाणी बी पण 4 टाइम आलेला आहे. दोन्ही आर आणि बी जे आहेत दोन्ही सारखे आलेले आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 4. अशा प्रश्नामध्ये काय नाही मित्रांनो, कॉन्सन्ट्रेशन चांगलं पाहिजे. हे उत्तर तुम्ही सहज देऊ शकता. बघा यामध्ये बघायचं जास्तीत जास्त वेळ दिसणारा अंक कोणता आहे? बी आणि आरच वाटायला, कारण पी 2च वेळा दिसला, त्यामुळे जे उरले 2 आन्सर येऊन जाते. चला असो. क्वेश्चन नंबर 68
लगेच बघूया आपण इथं जागेवर. हा प्रश्न वाचूया आपण अगोदर. काय, हाऊ मेनी 4 letters words आर देअर इन द पोएट्री गिवन बिलो. टेक केअर ऑफ युअर सेल्फ, ही इज कमिंग बिहाइंड यू टू सेज यू अँड बाइंड यू and stifle your song. Okay, how many letters? 4 letters words you have to identify here. 4 letter words. So how many 4 letters are there? So just we count here. 1 2 I think 2 3 3 3 3 3 3 3 4 and 5. So how many 4 letter words are there? 5 4 letter words here. So the 5 is the answer. Okay, so 16 number चं काय आहे? 5. आता घ्यायचं आहे आपल्याला पुढचं इन्स्ट्रक्शनचे प्रश्न आहेत. 69 किती? 69चा काय आता प्रश्न मित्रांनो बघा. आता 69 सांगते नेस्ट, हाऊस, याला पाण्याची गरज नाही. हिल्स अँड हट, हे सगळे नॅचरल निवाऱ्याचे स्थान आहेत मित्रांनो. हे आपण स्वतः बनवले आहेत. हिल जे आहे टेकडी ते नॅचरल स्थान आहे, ते ऑटोमॅटिकच इथं पण हिल्स निवारे स्थान नाही म्हणतात, पण हिल्स एक नॅचरल ठिकाण आहे. हे स्वतः बांधलेले राहण्यासाठी असतात. सगळ्यात वेगळं काय, हिल्स. या ठिकाणी 3 नंबरचा पर्याय बरोबर आहे. हे चुकीचं आहे. ऑटम ओळखायचं ना आपल्याला, तर चुकीचं आहे. या ठिकाणी 199 39. पुढचा क्वेश्चन बघूया आपण, किती नंबरचा आहे तो? 70 नंबरचा. किती? 70 नंबरचा क्वेश्चन आहे. लिहून घेऊया म्हणजे कळून आपल्याला. 199 61 39 327. आता याच्यामध्ये काय संदर्भ दिसते मला सांगा मित्रांनो. ह्या ज्या संख्या आहेत या कशाच्या जवळ आहेत मित्रांनो बघा बरं. एका स्क्वेअरचे आहेत का क्यूबचे आहेत का कशाच्या जवळ दिसतात का तुम्हाला? बघा या ठिकाणी 199 जो आहे हा आहे 14चा स्क्वेअर आहे 196. आता 196 प्लस 3 येत आहे. 196 प्लस 3 इज इक्वल टू 199. 39 काय येईल माझा? 6चा स्क्वेअर किती मित्रांनो? 36. 36 प्लस 3 म्हणजे कोणत्यातरी संख्येचा स्क्वेअर केलाय आणि त्याच्यामध्ये ॲड किती केलंय? 3 केले मित्रांनो. इथं बघा, इथं काय आता 18चा स्क्वेअर आहे 324. किती? 324 प्लस 3. इथं काय मित्रांनो बघा आता 8चा स्क्वेअर किती आहे? 64. 64 मायनस 3 61. सगळीकडे प्लस प्लस केलं, इथं मायनस केले. म्हणजे अर्थातच सगळ्यात ऑड नंबर जो आहे, चुकीचा नंबर जो आहे तो या ठिकाणी कोणता आलेला आहे आपला? 61. कोणता? 61. लक्षामध्ये. अशा वेळेस काय करायचं? संख्या काहीच मिळ नाही. एक संख्या खूप लहान खूप मोठी, एक वेगळीकडे आहे. त्यावेळेस क्यूबचा डिफरन्स किंवा स्क्वेअर प्लस 1 स्क्वेअर मायनस असं काहीतरी त्यांचा संबंध असणार आहे. तो आपल्याला तर्क लावून बघावा लागणार आहे मित्रांनो. तुम्ही पाहिलं लगेच तुम्हाला आन्सर येईल असं कधीच होणार नाही. हे अनालॉजीमध्ये आपल्याला थोडंसं काळजीपूर्वक तर्क वितर्क लावता आले पाहिजे. असो, पुढचा प्रश्न आहे मित्रांनो आपला आता किती? 71 नंबर आहे की नाही. आता 71 नंबरचा प्रश्न या ठिकाणी 71 नंबरचा प्रश्न आपण नवीन पानावर पाहूया. प्रश्न क्रमांक दिलाय बघा मित्रांनो 71 नंबर 1632 8354. परत काय 9108 आणि 3210. आता या ठिकाणी यांचं लॉजिक काय लागेल? यांचं लॉजिक आता खूप मोठे अंक आहेत. आणि सर्वांची बेरीज केली तर 7 7 5 12 12 12 आणि किती 10 8 18 18 आणि 11 11 आणि 9 20 20. लिहून पोया आपण यांची बेरीज पण लिहून पोया. परत मोडता येईल आपल्याला. 6 5 11 का 7 5 12 12 18 11 20 3 5 5 2 5 आणि 1 6 म्हणजे सर्व समसंख्या आणि 3च्या टेबलमध्ये येणाऱ्या संख्या आहेत सगळ्या. ही मात्र 8 3 5 4 ही मात्र 3च्या टेबलमध्ये येत नाही. बाकी सर्व 3 डिवाइड होणारे आहेत. हे एक लॉजिक लागू शकतो मित्रांनो इथं आपल्याला. 8 3 5 4 ही जी संख्या आहे ही यांची जर बेरीज केली तर ती 20 आलेली आणि ती 3च्या टेबलमध्ये येत नाही. त्यामुळे आपला आन्सर 8 3 5 4 या ठिकाणी असायला हवं. दुसरं एखादं लॉजिक लागतं का बघूया आपण तरी पण.
16 1 16 16 2 32 नाही, डबल दुसरीकडे डबल होत नाही या ठिकाणी. हे तरी सध्या इथे योग्य वाटतं मित्रांनो. लॉजिक काही या ठिकाणी सध्या लागत नाही. खूप विचार केला तर आपल्याला देखील दुसरं लॉजिक त्या ठिकाणी लावता येऊ शकतो. पण शक्यतो आपला आन्सर काय 8354 म्हणजे 8354. पुढचा घ्या 72 नंबरचा प्रश्न. 72 नंबरचं काय सांगते आपल्याला बघा. 72 नंबर काय आहे, इथं आपल्याला पाण्याची गरज नाही, आपण डायरेक्ट घेऊया इथं आन्सर. आकृतीमध्ये तुम्हाला सांगितलं मित्रांनो ऑटम ओळखायची आहे. या ठिकाणी काय आहे, अँड ही काय झालंय अँटी क्लॉकवाईज चाललंय मित्रांनो. इथून इकडे गेलंय, इथून इकडे गेलाय हा, आणि इथून इकडे जायला पाहिजे, तो गेलाय का तसा, इथं नाही गेला, इथं गेलेला आहे की नाही. आणि हा जो आहे का, हा काय करतोय आपला, हा अँटी क्लॉकवाईज चालला, इथं गेला, इथून परत वापस आलाय मित्रांनो, इकडं वापस आलाय. आहे की नाही. या ठिकाणी पॅटर्न दोन्ही फॉलो करत नाही ते. या ठिकाणी हा अँटी क्लॉकवाईज गेला इथं 90 डिग्रीमध्ये, इथून इथं गेला, ठीक आहे, इथून इथं यायला पाहिजे होता, बरोबर. इथं इथपर्यंत गेला, इथून इथपर्यंत आला, बरोबर. इथं पण हे अँटी क्लॉकवाईजमध्ये बरोबर फिरलेलं आहे. पण आता आपल्याला बघावं लागेल हा जो आहे हा बरोबर अँटी क्लॉकवाईजमध्ये फिरते का बघू आपण. त्या ठिकाणी इथून इथे गेला, इथून परत इथे यायला पाहिजे होता, इथून नाही इथं आला तो. म्हणजे या ठिकाणी 3 नंबरचा ऑप्शन चुकीचा आहे मित्रांनो. किती नंबरचा, 3 नंबरचा, 72चा 3 नंबरचा पर्याय क्रमांक जो आहे तो चुकीचा आहे. आता पाहूया आपण 73 नंबरचा प्रश्न. 73 नंबरचा प्रश्न काय आहे, ई बघा या ठिकाणी पाण्याची आवश्यकता लागू शकते आपल्याला. किती नंबरचा प्रश्न पाहिला आपण आता, 73 नंबरचा. ई आय बी सी एंड डी जी. आता ई मध्ये कितीचा फरक आहे म्हणजे ई आणि 1 नंबरला, ई 5 नंबरला, 5तून 1 गेला खाली वरला, 4चा डिफरन्स आहे मित्रांनो. इथं ई आणि आय, ई किती नंबरला आहे 5 आणि आय 9 नंबरला, इथं पण 4चा डिफरन्स आहे. बी आणि सी 1च नंबरचा डिफरन्स आहे, इथं 2. डी आणि जी हा 2चा डिफरन्स आहे. म्हणजे हे देखील यांचा डिफरन्स या ठिकाणी फॉलो होत नाही. यांचा आपण मल्टिप्लिकेशन जर केलं तर मित्रांनो, हे 5 1 5 बरोबर, 5 1 5 आणि 5 1 5 झाल्यानंतर इथं काय मित्रांनो, आता इथं किती, इथं 5 5 आणि 9 9 नाही, खूप मोठा फरक व्हायला लागला आहे, बरोबर. बी आहे ती बी 1 बी, त्यांचा गुणाकार जर केला तर बी 3 1 3 2 6 येईन, इथं याचं येईन जी 7 7 आणि डी 28. म्हणजे इथं बी काही लॉजिक यांचं लागत नाही आहे. यांची बेरीज वजाबाकी जर केली तर वजाबाकी डिफरन्स 4 4 1 2 यायला आहे. म्हणजे या ठिकाणी मित्रांनो वजाबाकीचा डिफरन्स जरी केला आपण आणि यांची बेरीज जरी केली, गुणाकार जरी केला, तर याची तसं काही लॉजिक लागत नाही आहे आपल्याला, आहे की नाही. आता या ठिकाणी आपण एक गोष्ट करून पाहूया. 1चा वर्ग 5चा वर्ग किती आहे 25, बरोबर. संख्येचा वर्ग वजा त्या पहिल्याचा वजा करूया आपण, किती येतं मग इथं 24. इथे किती येत आहे ई म्हणजेच काय 5 आणि आय म्हणजे काय 9, आहे की नाही. 81 वजा 9चा वर्ग 81, हा 9चा वर्ग 1 आणि 5चा वर्ग 25 81 वजा 25 64, बरोबर. परत बीचा वर्ग किती आहे 2 2चा वर्ग 4 आणि 9 9तून 4 गेले 5 येईल त्या ठिकाणी. इथं काय जी म्हणजे किती आहे 7 49 49 वजा 16 आणि 33, बरोबर. म्हणजे या ठिकाणी फक्त ही जर लॉजिक लावली आपल्या तरच आपल्याला थोडंसं एक हिंट आपल्याला मिळत आहे. या ठिकाणी काय होतंय बघा, फक्त पहिल्याचा सांग का आपला दुसराचा सांग का आहे की त्या दोन्हीच्या स्क्वेअर घेतली आणि त्यातून जर वजाबाकी जर केली त्यांचा डिफरन्स काढायचा स्क्वेअर, त्यांचा वर्ग जर करून त्याचा जर आपण फरक काढला तर तो मात्र येणारा जो फरक आहे तो वर्ग संख्याच येतो, बाकी दुसऱ्या कोणत्याच संख्येचा वर्ग संख्या फरक येत नाही. बघा 64 हा 8चा वर्ग आहे,
म्हणजे दोन्हीच्या वर्गातून जर संख्या वजा केली तर तो वर्ग संख्याची यायला आली. ते फक्त कोणत्या नंबरला होते? 2 नंबरला. म्हणून मला तरी वाटतं या ठिकाणी ऑप्शन 2 नंबर असायला हवं, कारण हा सगळ्यात वेगळा दिसतो या ठिकाणी. बरोबर. असो, पुढची घेऊया. 74 काय मित्रांनो बघा, 74 नंबरचा प्रश्न आहे. मँगो इज कॉल्ड जॅकफ्रूट, जॅकफ्रूट इज कॉल्ड ऑरेंज, ऑरेंज इज कॉल्ड बनाना. ऑरेंजला काय म्हटलंय? बनाना म्हटलंय. बरोबर. बनानाला काय म्हटलंय? चिकू. देन अकॉर्डिंगली नागपूर इज फेमस फॉर विच फ्रूट. ऍक्च्युली नागपूर कशासाठी फेमस आहे मित्रांनो? रिअलमध्ये नागपूर इज फेमस फॉर ऑरेंज. बरोबर. पण ऑरेंज कशाला म्हटलंय? जॅकफ्रूट इज कॉल्ड ऑरेंज, जॅकफ्रूटलाच ऑरेंज इज कॉल्ड बनाना. ऑरेंजलाच काय म्हणलंय? जॅकफ्रूट इज कॉल्ड ऑरेंज. जॅकफ्रूटला ऑरेंज म्हणले ना, ऑरेंजलाच बनाना म्हणले. ऑरेंज इज कॉल्ड ॲज बनाना, ऑरेंजलाच काय म्हणले? बनाना म्हणले. तर काय विचारलं त्याने? नागपूर इज फेमस फॉर ऑरेंज. कशाला? ऑरेंजला ऑरेंज म्हणजेच काय? मग बनाना आहे की नाही. म्हणून नागपूर कशासाठी प्रसिद्ध आहे? बनानासाठी. मग बनाना म्हणजेच काय? 3 नंबर. 3 नंबर हे आपलं उत्तर आहे 74चं. बरोबर. आता पुढचं घ्या. पुढचा प्रश्न अतिशय सोपा आहे आणि जो सर्वांना माहीत आहे. अशा वेळेस जेव्हा प्रश्न येतो मित्रांनो, एकाच बिंदूतून सुरू झाणाऱ्या रेषा दुसऱ्या एका रेषेवर जाऊन मिळतात, तेव्हा जे बनल ट्रायंगल त्यामध्ये ते काउंटिंग करतो आपण. 1 + 2 + 3 + 4, 4 आणि 3 7 आणि 2 9, 9 आणि 1 10. या ठिकाणी ह्या फिगरमध्ये त्रिकोण जे आहेत, हाऊ मेनी अँगल्स आर देअर, जे अँगल्स आहेत ते अँगल्स किती येतात? 10. तो उत्तर क्रमांक आहे 1 नंबरचा. बरोबर मित्रांनो. अशाच व्हिडिओसाठी आणि पूर्ण मॅथ्स ट्रिकसाठी 4थी स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप आणि ऑलिम्पियाड गणित आणि बुद्धिमत्तेसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला इथून पुढे प्रत्येक वर्गातल्या विषयांची नवनीतच्या पुस्तकानुसार, स्वाध्यायानुसार स्पष्टीकरणासहित उत्तरे दिली जाणार आहे. धन्यवाद मित्रांनो.